पिंजरा पिंजरा रे. बरं झालं आलास. आता लक्षात ठेव, तू या घरातला कर्ता पुरुष आहेस. पाहुण्यांचा आदर सत्कार तुलाच करायचा आहे, कळलं का? काका, त्याआधी मला सांग की माझी मेहंदी आणि माझ्या बांगड्या कशा आहेत? अगं, या सगळ्यापेक्षा माझी पुतणी जास्त सुंदर आहे, कळलं? पुन्हा सांगू नको, पण हे घे घे. माझ्या आईने मरताना दिला हार माझ्या हातात आणि म्हणाली, विष्ण्या, भुकेनी मेलास तरी चालेल, पण हा हार इकायचा नाही, हा माझ्या सुनेसाठी आहे, म्हणजे तुझ्यासाठी. घे 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 ना. नाही नाही नग का? नग आता नग. राहू दे ना, तुझ्यासाठीच आहे. बरं, राहू दे राहू दे. उद्या देऊ लग्नात. तुले भारी दिसतीस, म्हणजे रोजच्या पेक्षा जरा जास्त भारी दिसतीयस. डोक्यात काय घातलंय ते पण छान आहे. गजरा 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 आहे, हो, फुलांचा. अक्का पण मला म्हणाल्या होत्या, विष्ण्या, लग्न झाल्यावर रोज घरी जाताना तिला गजरा घेऊन जायचा, म्हणून मी आणल तुला. मी गजरा आणल. जास्त खोटं तर अक्का विष्णूशीच बोलतायत. अक्काने 4-4 वेळा फोन करून मला सांगितलं की लग्नाला यायलाच पाहिजे, म्हणून आलो. कोणाच्या? आनंदीच्या का नारायणीच्या? दोघी पुतण्या आहेत माझ्या. एकीला लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवलंय मी, आणि दुसरीचं काय? एका पुतणीच्या आनंदासाठी दुसरीला बळीचा बकरा बनवणार आहात. तिच्या आईवानीच ना? हे बघ गुलाब, मला दोघी सारख्याच आहे. आणि हा, एक गोष्ट लक्षात घे, मनात कुठलाही आकस न ठेवता तुला दोन्ही लग्नात तेवढ्याच उत्साहाने सामील व्हायचं. हवं, पण तुमच्या शेलाराच्या वाड्यात मला या दाराबाहेर पडायची परवानगी नाही. मग अक्काने तुला या दोन्ही लग्नात सामील व्हायची परवानगी दिली असं समज. उद्या तू रुईच्या झाडाला बी माझी सून म्हणून समोर आणलंस ना, तर तिच्यावर बी जीव लावीन मी. पण तुम्ही परस्पर हे सगळं ठरवून मोकळं बी झाला. आई, तुला खरंच असं वाटतंय की मी चुकीचं काहीतरी करेन? चूक कवाच केलीये झीर. आता फक्त परिणाम काय होतील एवढंच बघत राहायचं. तुझ्या नवऱ्याने, विष्णूने त्याच्या अंगाला लावलेली उष्टी हळद तुझ्या अंगाला लावायची. आपल्या लग्न परंपरेतला हा सगळ्यात मोठा महत्वाचा संस्कार मानला जातो. वीरची हळद आली? नाही माहिती, पण तुला काय करायचंय? वीरची हळद आली की नाही हे ऐकून? विष्णूची हळद आली आहे ना, मग बास झालं. माझा पोरगा विचित्र वागणार म्हणून शेवटचा उपाय म्हणून आपण माझ्या बायकोचा वापर करू, कारण तीच त्याची दुखरी नसेल. तू काय बोलतोस, तुला कळतंय? जरा विचार कर ना बोलायच्या आधी. ललिता माझ्या मुलीची होणारी सासू आहे. पण त्या अगोदर ती माझी बायको आहे. पण युद्धात आणि लग्नात सगळं काही माफ असतं. तू जे बोलतोयस ना तात्या, ते खूप भयंकर आहे. ते मला पटत नाही आणि मला मान्य नाही. अक्का, आपण त्याच्याकडे पर्याय म्हणून बघतोय ना बघा. आपल्याला आता काहीतरी पर्याय शोधावं लागणार. तेव्हा जास्त भावनिक होऊ नका, नाही तर आमचा पोरगा तुम्हाला कवा तोंड कशी पाडल कळणार बी नाही. दोन्ही नवऱ्या मुलांकडची उष्टी हळद आली आहे. ही वीरची, ही विष्णूची.